नमस्कार मंडळी. नमस्कार. काय आज मूड आहे की नाही? आहे, थोडा नाहीये. काय मिशोने दगा दिला? येस, मिशोने दगा दिला. का दगा दिला मी थोड्या वेळात तुम्हाला सांगते. आता नाश्ता करूया. नाश्ता करते. आईने पोळ्या बनवल्यात मस्त आणि चहा सोबत खातोय आज. तरी बोलत होतो मी मिशोवरनं घेऊ नकोस. अरे सगळ्यांचे कपडे चांगले येतात म्हणून मी पण ट्राय केले की माझे कपडे मस्त यायला पाहिजेत. दीदीचे पण छान आहेत. पण नेहमी मी कपडे ऑर्डर केले की काय ना काय त्यांना होतं. काय झालंय मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. चला नाश्ता करूया. तर या नाश्ता करायला. नाश्ता करतोय. मग तुम्हाला सांगेन बाकीची स्टोरी काय झालंय ते. नक्की सांगा. तर मंडळी फायनली आमचा गोव्याचा प्लॅन झालेला आहे. तर आम्ही चाललेलो आहोत गोव्याला फिरायला आणि माझा बर्थडे पण आहे. तर आम्ही विचार केला की बर्थडे आपण तिकडेच सेलिब्रेट करूया. आम्ही दोघंच चाललेलो आहोत, प्रीता आणि मी. तर त्यासाठी मी शॉपिंग करायला सुरुवात केली होती. जसं तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, मी खूप सारी शॉपिंग करत होते. ऑनलाईन पण शॉपिंग करत होते आणि ऑफलाईनसुद्धा करत होते. पण या वेळेला मी ठरवलं की आपण मिशोवरून कपडे ऑर्डर करूया. का जास्त मी मिशोवरून कपडे ऑर्डर करत नाही. मोस्ट ऑफ टाईम मी मिंत्रा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्याच्यावरूनच ऑर्डर करत असते. पण या वेळेला मी असं विचार केला की मिशो ट्राय करूया आपण. का दीदी जेव्हा मिशोवरून वगैरे कपडे मागवते, दीदीचे वगैरे कपडे मस्त येतात. पण म्हणून मी ठरवलं या टायमाला की मी पण मिशोवरूनच कपडे ऑर्डर करीन. तर कपडे मी ऑर्डरसुद्धा केले आणि मला मिळाले. पण ऑर्डर करताना मी साईज वगैरे सगळं परफेक्ट टाकलं होतं. पण जेव्हा मला ते कपडे रिसीव्ह झाले तर क्वालिटी पण त्याची ओकेच होती. जास्त काय भारी अशी नव्हती क्वालिटी, म्हणून क्वालिटी पण नाही मला आवडली. आणि जेव्हा मी घातलं तर मला ते फिटसुद्धा होत नव्हतं. तरी पण मी माझी मेजरमेंट होते ते परफेक्ट चेक करून, म्हणजे साईज चार्ट मी चेक करूनच टाकला होता. पण ते कपडे मला खूपच जास्त टाईट होतात आणि खूप छोटे होतात. ते मला कम्फर्टेबलच वाटत नाहीत. तर असं झालं. तर मिशोची क्वालिटी पण लो आलेली आहे आणि मला कपडे साईज पण परफेक्ट नाही आले. त्यामुळे मी थोडे अपसेट झाले. आणि आता असं झालेलं की आम्हाला जायचं आहे लगेच, 2-3 दिवसांनी आम्हाला जायचं आहे गोव्याला. आणि आता असं रिटर्न करणार त्यांना मी. पण आता शॉपिंग काय करू मी? ऑलरेडी काय करणार तेच ना. आता मला शॉपमध्ये जाऊन करावे लागेल, पण तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे आता. असं झालेलं आहे. तर आता मंडळी आहेत ते जुनेच कपडे काढतायत बाहेर. तर मी माझे सगळे कपडे बाहेर काढले की आता काय करायचं. मी बहुतेक तरी मिशोवरूनच ऑर्डर केले होते कपडे आणि 1-2 आहेत ते मिंत्रा आणि ॲमेझॉन वरून. मिंत्राचे चांगले आहेत ना? मिंत्राचे चांगले घे म्हणून. मिंत्राचे जरा क्वालिटी पण छान राहते आणि प्राइस पण थोडी ऍव्हरेज मध्ये असते की एकदम महाग पण नाही वाटत. पण मिंत्राचे आणि ॲमेझॉनचे परफेक्ट आले कपडे मला आणि झाले पण परफेक्ट. जसे मागवले होते तसेच आलेले आहेत. पण मिशोवरून जे ऑर्डर केलेले तसे बिलकुल पण आले नाहीत. तर मी खूप जास्त अपसेट झाले. एवढी शॉपिंग मी केली आणि हे सगळं असं झालं. मॅच म्हणजे मला होतच नाही येत ते कपडे, असं झालंय. एवढं सगळं चेक करून आणि क्वालिटी पण त्याची लो आलेली आहे. तर आता असं झालंय की जायचंय मला लगेच. कपडे पण नाही, कपडे पण मी विकत घेऊ शकत नाहीये. मला असं झालं. तुझी शॉपिंग झाली? ह्यांनी 5-10 मिनिटांमध्ये शॉपिंग याची झाली. 5-10 मिनिटात ऑर्डर केली. तिसऱ्या दिवशी माझे कपडे आले. माझेच कपडे आले नाहीत यावेळेला. असं झाले. आता काय करणार? म्हणजे मी ट्रिपसाठी जास्त एक्साइटेड असते आणि माझेच कपडे आलेत नाहीत, असं झालंय. आमचं काय बरं आहे, 2 टी शर्ट घ्यायचे, 2 पॅन्ट घ्यायच्या. तर थोडंसं मिशोनी अपसेट केलं मला. जसे हवे होते कपडे तसे बिलकुल पण आले नाहीत. आणि डिलिव्हरी सुद्धा 6-7 दिवसांनी आली आहे ना. थोडी लेट आली डिलिव्हरी पण. त्याच्यामुळे आता मी काय नवीन कपडे ऑर्डर पण नाही करू शकत की ते मला उद्या रिसीव्ह होतील, असं पण नाहीये. त्यामुळे आता माझ्याकडे जे कपडे आहेत ते मी सगळे काढलेले आहेत. बेड पूर्ण भरलेला आहे कपड्याने. मी तुम्हाला दाखवते. आणि मिशोचे कोणते कपडे ते रिटर्नला टाकलेले आहेत मी, ते दाखवते तुम्हाला कसं. आणि याची क्वालिटी पण एवढी काही खास आली नाहीये. तर तुम्हाला पण काही घ्यायचं असेल तर मिशोवरून घ्या, असं काय नाही. पण आधी टाकलं तुम्हाला रिटर्न करून एक्सचेंज करून घेता येईल. पण आता माझ्याकडे टाइम नाहीये की मी ते रिटर्न करून किंवा एक्सचेंज करून कपडे आता घेईन. तर असं झालं. मिंत्रावर चांगल्या क्वालिटीचे मिळतात. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट एकच आहे ऑलमोस्ट. तिथनं कपडे मागवले तर छान मिळतात. पण ब्रँड बघून मागवायला पाहिजे. नाहीतर मग मॉल जवळ असेल तर मॅक्स किंवा मग झुडिओ मध्ये छान कपडे होते, चांगले होते. पण मी झुडिओ मधून जास्त का नाही घेतले की मी ऑलरेडी ऑनलाईन शॉपिंग केली होती, म्हणून मी झुडिओ मधून. रात्री झोपली नाहीये मॅडम? असं काही नाही. हा आधीच सांगते. नाही, रात्री अशी जागी होती, झोपेमध्येच जागी होती. मला कपडे मिळाले नाही. आता कसं काय झोपणार मी? गपरे, काही पण असं काय नव्हतं. पण असताना मुलगी खूप जास्त एक्सायटेड असते ज्या ट्रिपसाठी, तशी मी पण एक्सायटेड आहे. पण इट्स ओके. काय माझ्याकडे ऑलरेडी भरपूर सारी शॉपिंग केली होती. दुसरे कपडे आहेत माझ्याकडे, त्यामुळे एवढं टेन्शन घेण्याचं काही काम नाहीये. तर कोणते कोणते आउटफिट मी घालीन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि फायनली आमची गोव्याची ट्रिप झालेली आहे. प्लॅन आम्ही जाणार आहोत गोव्याला
किती दिवसांपासून, म्हणजे अचानक ठरली आमची की गोव्याला जायचं. हा माहिती आहे, प्रीतनेच ठरवली. माझा कायचा प्लॅन नव्हता की गोव्याला जायचा. प्रीतने सांगितलं की आपण जाऊया बर्थडेला तिकडेच. गेल्या बर्थडेला मी होते तामिळनाडूमध्ये, कोइंबतूरला होते. या बर्थडेला मी गोव्याला जाणार आहे. तर अचानक प्लॅन झाला आमचा. तर कपडे तसे आहेत बऱ्यापैकी, असं काय नाही. घरीच असतो आपण. तुझ्या बर्थडेला तुला सुट्टी नसते. तर तुम्हाला बघायला मिळतील तशी भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे मी, नाही असं नाही, पण जे हवे होते मला अजून घालायला ते नाही मिळाले. इट्स ओके. तर तुम्हाला नंतर बघायला मिळतील मी कोणते कोणते घेतले. झुडिओमधून पण मी केलेली आहे शॉपिंग, ते मी तुम्हाला दाखवीन नंतरच. सरप्राईज तुमच्यासाठी पण काय काय कपडे घेतलेले आहेत ते मी. आता बेड पूर्ण माझं भरलं आहे, मला आवरायचं आहे पटापट. तर तुम्हाला दाखवते कसा पसारा पडलाय माझा. अजून पॅकिंग सुद्धा काही केलेली नाही. जस्ट मला तुम्हाला सांगायचं होतं की आमची गोव्याची ट्रिप प्लॅन झालेली आहे आणि आता मिशोचे कपडे आले आणि ते असं झालं सगळं. त्यामुळं माझा मूडच गेला होता पूर्ण. इट्स ओके. आता काय करणार, काय कपडे पण नाही ऑर्डर करू शकत मी. इट्स ओके. तर बेडवर सगळे कपडे काढलेले आहेत, काय काय घालायचे आहेत, कोणते कोणते न्यायचे आहेत नवीन कपडे. हे सगळे प्रीतची शॉपिंग आहे, तिकडे आहे ती. आणि इकडे माझी सगळे, बहुतेक माझ्याच कपड्यांनी सगळं भरलं आहे. आणि हे ते कपडे जे मी मिशोवरून ऑर्डर केले होते. एक स्कर्ट ऑर्डर केला होता आणि एक असं शॉर्ट ऑर्डर केला होता. ते नाही होते फिट. मी तुम्हाला साईडला फोटो दाखवेन कसं होतंय ते. तर आता हे सगळं मला आवरून ठेवायचं आहे. प्रीतची तर ऑलमोस्ट झालेले पॅन्ट शर्ट तेच असतं त्यांचं. माझं हां बॅग भरू, टाईम आहे, थांब. बॅग भरून निकल पडतं. हे सगळं मला ठेवायचं आहे. हा एक ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केला होता, हा ओके आला आहे, तुम्हाला दाखवेन मी नंतर. तर हा एक मी मिशोवरून घेतला आहे ड्रेस. तुम्ही हा बघितला असालच ड्रेस, आजकाल मिशोच्या ॲपमध्ये हा खूप जास्त ट्रेंडिंग आहे. कलर तर खूप सुंदर आहे, बघू शकताय. पण त्याची क्वालिटी एवढी खास नाही, एकदम पातळ आहे कपडा, बघू शकता एकदम पातळ. त्याच्या आतमध्ये पण त्यांनी काय दिलेलं आहे, पूर्ण प्लेन आहे. पण ठीक आहे, ओके वाटला मला. हा ऑर्डर केला होता पण क्वालिटी काय एवढी खास मला वाटली नाही त्याची. बघा कलर असा छान वाटतोय बघायला. याच्यामध्ये एक हिरवा कलर आहे आणि निळा आहे. निळा ऑर्डर केला, छान आहे कलर तर छान आहे, पण क्वालिटी पण पाहिजे मला कपड्यांमध्ये. तर हा एक आहे. आणि दुसरा जो आहे तो हा आहे. तुम्ही एक स्कर्ट ऑर्डर केला होता माझ्या साईजचा, 32 साईज आहे, पण 32 मला परफेक्ट होतोय, पण हा होतच नाहीये, टाईट होतोय खूप जास्त. त्यामुळं हा पण पातळ आहे आणि पातळच आहे, क्वालिटी पण एवढी खास नाहीये, एकदम पातळ आहे. त्यामुळे हा सुद्धा मला आता रिटर्न करावा लागणार, मला होतच नाहीये. ह्याची साईजचं काय इश्यू आहे मला समजत नाहीये. माझ्या साईज प्रमाणे आता घ्यायचं काय हा प्रश्न होतो. एक्सेल घ्यायचं, एल घ्यायचं, काय समजत नाहीये मला, तर होत नाहीये. आणि दुसरा एक हा एक ऑर्डर केला होता, पण हा ह्याची पण क्वालिटी आणि खूपच छोटा आलाय. त्यांनी असं मेन्शन करायला पाहिजे ना की छोट्या मुलींचे कपडे आहेत हे. तर तो वरचा ठीक आहे, पण खालचा जरा शॉर्ट वाटतो. पण खालचं खूपच शॉर्ट आहे, तर मी त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाहीये आणि पातळ पण आहे. तर हे कपडे मला रिटर्न करावे लागतील. एवढे सगळे घेतलेले मी केवढा वेळच सर्च करत होते मिशोवर कपडे, आणि फायनली कपडे भेटले. तर हे असे आहेत क्वालिटी. इट्स ओके, यांना रिटर्न करते मी आता. बाकीचे आहेत माझ्याकडे तसे. तर क्वालिटी एवढी काही खास नाही मला वाटली मिशोवरून. तर तुम्ही पण घेताना क्वालिटी आणि कपडेची साईज वगैरे बघून मग कपडे घ्या. आणि घ्यायचं असेल तर 5-10 दिवस आधी ऑर्डर करा, म्हणजे जर तुम्हाला कपडे झाले नाही तर तुम्हाला रिटर्न किंवा एक्सचेंज करता येतील. तर माझ्याकडे आता वेळ नाही आहे सध्या त्याला एक्सचेंज करायला, म्हणून मी रिटर्नच करणार आहे हे सगळे कपडे. आणि मिशोवरनं काय घेतलेलंस? हेच मिशोवरून घेतलं होतं. मिंत्रावरून घेतलेलं आहे. अजून खूप काय काय आधी घेतलेले. हा, ते नंतरच्या ब्लॉग मध्ये मला दाखवेन. सध्या सगळे घालूनच दाखव ना. हा, डायरेक्ट घालूनच दाखवेन. सगळे माझे कपडे मिक्स झालेले आहेत रेडी. हा, मिस्टरांचे पण आहेत इथेच. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. मला आता हे सगळं आवरायचं आहे पटापट, आणि आता जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे. तर मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो, बाय बाय.